जून महिन्याचा तिसरा आठवडा उलटून गेला तरी सुद्धा राज्यामध्ये मान्सून दाखल झालेला नाहीये। तसंच समाधानकारक पाऊस झाला नाही तरी सुद्धा काही शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पेरणीला सुरुवात केली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या पेरणीची लगबग आपल्याला पाहायला मिळते। अमरावती जिल्ह्याच्या काही भागात तुरळक पाऊस झाला असून शेतकऱ्यांनी पेरणीचा हंगाम निघून जाण्याच्या भीतीने मान्सूनपूर्व पेरणी केलेली आहे। मात्र 70% पेक्षा अधिक पाऊस झाल्याशिवाय पेरणी न करण्याचं आवाहन सध्या कृषी विभाग करत आहे। पेरणीचा हंगाम हातातून निसटून चाललेला आहे आणि या भीतीने शेतकरी पारंपरिक पद्धतीने कपाशीची पेरणी करतायत असं चित्र सध्या आपल्याला ग्रामीण भागात पाहायला मिळते। याचा आढावा घेते आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी। पाहूया। अमरावतीत समाधानकारक पाऊस झाला नसला तरी शेतकऱ्यांनी जी आहे ती आता मान्सून पूर्व पेरणीला सुरुवात झालेली आहे। मी सध्या धामणगाव रेल्वे तालुक्यामध्ये आलेलो आहे आणि आपण इथे पाहू शकतो शेतकऱ्यांनी जी आहे ती आता सध्या आपल्या शेतामध्ये पेरणीला सुरुवात केलेली आहे। कपाशीचं बियाणं जे आहे ते शेतामध्ये या महिलांच्या माध्यमातून पेरण्यात येत आहे आणि त्यामुळे शासनाने अजूनही 70 ते 100% पाऊस झाल्याशिवाय न पेरण्याचं आव्हान जे आहे ते केलेलं आहे। तरीही शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केलेली आहे। मान्सून पूर्व पेरणी जी आहे ती ही आहे। आपल्यासोबत शेतकरी आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। तुम्ही सध्या कपाशीचं बियाणं जे आहे ते पेरताय, मात्र अजूनपर्यंत समाधानकारक पाऊस झाला नाही। समाधानकारक पाऊस झालेला नाही, पण आता किती वेळ थांबावं? पेरणी हे पराठी लागवडीची वेळ निघून जात आहे म्हणून हे लागवडीला सुरुवात केली। काय वेळ असते साधारण पराठी लागवणीची? पराठी लागवडीचा वेळ असा असतो की मिरूग लागल्याच्या नंतर 10-12 दिवसांना आपण लागवड करावी, असा वेळ असतो त्यांचा। पण सध्या जर पाहिलं तर पाऊस नाही झालेला आहे आणि अशात जर पिकलं नाही, उगवलं नाही तर मग काय? जे शेतकऱ्याचा खेळ आहे तो सर्व मान्सूनच्याच भरोशावर आहे। पाऊस आला नाही आला तरी पण आपल्याला जे काम आहे आपल्या शेतीचं ते तर बंद ठेवताच नाही येणार, ते काम आपल्याला करावंच लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर ताडेसह मी अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, धामणगाव रेल्वे, अमरावती।